मित्रांनो, एक सुंदर असा लेख माझ्या वाचनात आला. सर्वप्रथम लिहिणाऱ्याचं त्या लेखाखाली काही नाव नाही आहे, त्यामुळं त्या अनामिक लेखकास प्रवीचा कडक सॅल्यूट. सर्वात सुंदर जागा या जगामध्ये कोणती असेल तर ती म्हणजे ICU, इंटेन्सिव्ह केअर युनिट. तुम्ही आम्ही सगळेजण दवाखान्यात काही ना काही निमित्ताने गेलेलो असतो, कोणासाठी तरी नक्कीच गेलेलो असतो. तेव्हा आपण काचेच्या दरवाज्यावर लाल अक्षरात लिहिलेलं ICU हे नक्की वाचलेलं असतं. आपल्या जवळचा कोणी आतमध्ये असेल, ॲडमिट झालेला असेल तर आतल्या वातावरणाबद्दलसुद्धा तुम्हा आम्हाला नक्कीच माहिती असतं. पहा, सर्वात सुंदर जागा या संपूर्ण जगामध्ये कोणती असेल तर ती ICU. का? कारण जेव्हा आपण आतमध्ये जातो, एक पेशंट म्हणून एखादा व्यक्ती जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा त्याचा सगळा मान सन्मान, पैसा अडका, त्याने आयुष्यभर पाळलेले सगळे नियम, त्याचा धर्म, त्याची जात आणि तो कोण आहे वगैरे वगैरे गोष्टी या ICUच्या बाहेर जिथं चपला काढल्या जातात ना, तिथं हे सगळं काढून फेकून आतमध्ये जो कोणी जातो ते फक्त एक शरीर असतं जे त्या देवाने निर्माण केलं. तो ना हिंदू असतो, ना ख्रिश्चन असतो, ना मुस्लिम असतो, ना कुठल्याही इतर धर्माचा असतो. तो फक्त एक त्या देवाची निर्मिती असलेला एक माणूस आतमध्ये जात असतो. आणि मग आता ही जागा सुंदर आहे असं का बरं म्हणायचं? तुम्ही पहा, जगामध्ये अशी कितीतरी पुस्तकं लिहिली गेली की जीवनाचा सार सांगणारी पुस्तकं. जगामध्ये असं कितीतरी लिखाण झालेलं आहे की जे तुम्हाला मानवी जीवन जगताना चांगली वाट दाखवणारं ते लेखन आहे. पण या सगळ्यांच्या वरती कडी म्हणजे फक्त ICU. कारण तिथं ना सगळ्या गोष्टी गळून पडतात. लाज शरम या गोष्टी तर तिथे थाराच नसतो. दिवसभर बाहेर आपण जेव्हा चांगले असतो, ICUमध्ये जायची वेळ येत नाही तोपर्यंत आपण काय काय विचार करत असतो. माझ्या अंगावर ड्रेस कोणता आहे, मी कसा दिसतो, मला अजून काय काय करायचं आहे जीवनात, मी किती पैसा कमवला, मी किती मान सन्मान कमवला, किती लोकांनी माझा अपमान केला वगैरे वगैरे. मग अपेक्षांचं ओझं तर इतकं असतं मनावर की माझ्याशी हा नातेवाईक चांगला वागत नाही, तो नातेवाईक मला वाईटच म्हणतो, अमुक एक व्यक्ती माझ्याकडं अशाच नजरेने बघते की मी जगातला सगळ्यात नीच माणूस आहे. जाऊ दे, आता मला कोणाशीच काही देणं घेणं नाही, मला आता कोणते नातेसंबंध नको. अरे आपण किती आणि कोणते कोणते विचार करत असतो ना. आणि मग कधीकधी तर स्वतःबद्दलची खूप घमेंड असते. असू शकते, प्रत्येक माणूस काही तेवढा स्वतःला डेव्हलप केलेला असा नसतो. काही तुरळक लोक असतात ज्यांना कधीही कुठल्याही गोष्टीची घमेंड कधी येत नाही, कुठल्याही प्रकारचा त्यांना अहंकार नसतो. अगदी काही ते स्वामी वगैरे किंवा संत माणसं वगैरे असतात असं नाही आहे. तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा हा गुण हळूहळू डेव्हलप केलेली काही माणसं तुमच्या अवतीभोवती दिसतात. पण अपेक्षांचं ओझं कुठे ना कुठे मनामध्ये प्रत्येक माणसाच्या असतंच असतं. या सगळ्या अपेक्षा, ही सगळी तुमच्या मनावर असलेली दडपणं, ह्या सगळ्या तुमची धर्माच्या बाबतीत असलेल्या संकल्पना, जातीच्या बाबतीत असलेली तुमच्या मनामधली संकल्पना, हे सगळं सगळं तुम्हाला या ICUच्या दरवाजाच्या बाहेर फेकून आतमध्ये फक्त तुमचं शरीर तिथं असतं आणि एक दवाखान्याचा तुम्हाला नंबर दिलेला असतो, एक ठराविक कॉट असते. आणि मग मित्रांनो, या ICUमध्ये जर समजा एक 40-50 बेड असतील तर तुम्ही एक विचार करा की आपण ऐकतो बऱ्याच वेळा की अमुक एक घर, अरे त्या घरामध्ये ना अतृप्त आत्म्या आहेत, तिथे ना
जी माणसं गेली त्यांच्या आत्म्यांना सद्गती लाभलीच नाही आणि ते भटकतात. त्या घरामध्ये असे वाईट वाईट अनुभव येतात. अमुक एका माळरानावरती चांगलं डेरेदार झाड असतं, पण तिथे लोकांनी येऊन गोंधळ घालून बसू नये, वाटेल ती कृत्य करू नये म्हणून कदाचित त्या ग्रामीण भागात, "अरे, त्या झाडाखाली भूत आहे बरं का. भूत पिशाच्च, मग तुम्ही इथे बसलात तर तुम्हाला झपाटेल." अशा काही अफवा नक्की असतात. पण आता ह्या ICUमध्ये जर 50 बेड असतील, मित्रांनो, ICU म्हणजेच तो माणूस जीवन मृत्यूशी झुंज देणारा असतो. तो केव्हाही जाऊ शकतो. आणि मग आपला एखादा नातेवाईक या ICUमध्ये जेव्हा आपल्याला डॉक्टर सांगतात की आता 2-4 दिवसाचं सोबती आहे, तेव्हा नक्की काय भावना असतात हो? आता आपलं माणूस आपल्याला चाललंय हे समजल्यानंतर केवढ्या यातना होतात. जे जे लोक यातून गेलेले आहेत त्यांच्या यातनांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करू. आपण गेलो असू तर आपण त्या आठवणी त्वऱ्यात काढूयात. मन सैरभैर होऊन जातं की आपला माणूस आता जाणार आहे 2-4 दिवसात आणि मग वाटायला लागतं, अरे त्याला अजून 2 दिवस मिळाले पाहिजेत. अरे अजून 2 दिवस प्रयत्न करा ना. बघू, कदाचित डॉक्टर त्याला यश येऊ द्या ना तुमच्या हाताला. कदाचित यश येऊ शकेल सुद्धा. आमचा व्यक्ती, आमचा माणूस, आमचा हा नातेवाईक जगेल हो, असं नका करू. प्रयत्न नका सोडू. असं आपण तळमळीने सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करतो ना. आणि मग त्या ICUमध्ये असा एखादा माणूस जातो त्या दुनियेत. म्हणून काय तिथं काय भुताटकी असते का? नाही. 50 बेड असतात. अशी त्यातली कितीतरी जणं हे जग सोडून जातात. काही नाही. फक्त तो बेड रिकामा होतो. त्याचं ते पार्थिव शरीर नातेवाईकांकडे दिलं जातं आणि त्याच बेडवर पुन्हा नवीन चादर, पुन्हा नवीन माणूस. म्हणून ICU हे ठिकाण अतिशय सुंदर जागा असंच मी पण मानतो. मी माझ्याच एका व्हिडिओत सांगितलंय की जर एखाद्याला खूप घमेंड आली की माझ्यासारखं या जगात कोणीच नाही असं एखाद्या व्यक्तीला वाटत राहिलं, तर मी विनंती केली होती माझ्या त्या व्हिडिओमध्ये की अरे यार, 1 दिवस 2 ते 3 तास जिथं दफनभूमी आहे ना, मुस्लिम लोकांची, ख्रिश्चन लोकांची, अशा दफनभूमीत जाऊन 1 तास 2 तास वेळ काढून ये आणि सर्वत्र नजर फिरव. मग तुला कळेल की तुझ्यापेक्षाही कितीतरी महान महान व्यक्ती त्या जमिनीखाली गाडल्या गेलेल्या आहेत, दफन झालेल्या आहेत. त्यांच्या शरीराची माती होऊन ते मातीत मिसळून पण गेले आहेत. हे मानवी जीवन आहे असं मी माझ्या त्या व्हिडिओत सांगितलं होतं आणि तिथे कुठेतरी सिमिलॅरिटी मला या लेखामध्ये आढळून आली. तर इथला हा लेखक म्हणतो, अनामिक लेखक, ज्याला मी सर्वप्रथम कडक सॅल्यूट करून आजच्या या लेखाची सुरुवात, आजच्या या व्हिडिओची सुरुवात केली होती. तर हा लेखक म्हणतोय की जर तुम्हाला घमेंड आली आणि माझ्यासारखं कोणीही नाही असं वाटत असेल तर एकदा ICUला चक्कर मारून या. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आता माझं काही नाही राहिलं, माझं सगळं संपलं आता, मला जीवनात रस नाही, माझ्याकडे काहीही नाही, असं जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलच्या ICUमध्ये डोकावून या. ना तुम्हाला कुठली घमेंड येईल आणि नाही तुम्ही कधी खचून जाल. असा ह्या गोष्टीचा तुमच्यावर नक्कीच एक सकारात्मक परिणाम होईल. म्हणून मित्रांनो, ICU ही मला तर वाटतं सगळ्यात सुंदर जागा. हे जे लेखकाने लिहिलं आहे ते अतिशय समर्पक आहे, अतिशय योग्य असं लिहिलं आहे. पुन्हा एकदा अनामिक लेखकास माझा मनोमन प्रणाम. आणि तुम्ही आम्ही अशा गोष्टींचा जर अंमल करायला शिकलो आपल्या चालू जीवनामध्ये, तर मला नाही वाटत की कोणालाही घमेंड येईल. आणि कुठलाही व्यक्ती अशा गोष्टी कानावर पडल्यानंतर त्यांचा अंमल करण्याचं जेव्हा मनात येईल तेव्हा तो कधीही आयुष्यात कोणत्याही संकटाने खचून जाणार नाही. कदाचित आत्महत्यांचं प्रमाण हळूहळू तरी कमी होत जाईल. म्हणूनच मित्रांनो, असे व्हिडिओ जे असतात, ज्या गोष्टींचा अंमल आपण आपल्या जीवनात केल्यानंतर काहीतरी आपल्यात सुधारणा नक्की घडणार आहे, अशा व्हिडिओंना सगळ्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम एक मित्र नात्याने तुम्ही नक्की शेअर करत राहाल याच अपेक्षेसह चलतो मित्रांनो. द बेस्ट प्लेस इन दिस वर्ल्ड, द ब्युटिफुल प्लेस इन दिस वर्ल्ड इज नन अदर दॅन ICU, इंटेन्सिव्ह केअर युनिट इन एनी हॉस्पिटल. मित्रांनो, लक्षात ठेवूयात. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीश शो यूट्यूब चॅनल. अशाच काही
अगदी मनापासून आवडणाऱ्या काही गोष्टींसाठी, त्यानंतर हिंदी गीतांसाठी, त्यानंतर इंग्लिश कोटेशन्ससाठी, शौर्यगाथासाठी, सोशल अवेअरनेसमधल्या अनेक व्हिडिओंसाठी, काही जांबाज सैनिकांच्या मुलाखतींसाठी, काही शहीदांच्या त्यांच्या जांबाज पराक्रमाच्या कहाण्यांसाठी काय नाही आहे, खूप काही देण्याचा प्रयत्न या कवी प्रवेश शो या यूट्यूब चॅनलनी केलेला आहे. आशा करतो आजचा हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडेल आणि आपण नक्की शेअर करा.